सागर 28 धावा फलंदाजी करताना गोलंदाजी करताना एक विकेट असं अष्टपैलू कामगिरी राहिली बाळाची। तर बाळाला मिळेल सुंदर अशी ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच। त्यानंतर एक बॅग आपण त्याला देणार आहोत, स्पोर्ट्स बॅग। सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीने आदरणीय सचिन ढवळे सरांकडून सचिन ढवळे पब्लिकेशन्स हे पुस्तक आहे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त। त्यानंतर वॉटर बॉटल आणि आता जॅकेट। बाळाला इतकी सगळी बक्षिसं प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला दिली जात आहेत। आम्ही खेळाडूंना विनंती करतो आपण ही सगळी बक्षिसं स्वीकारायची आहे, घेऊन जा। बाळा क्षीरसागर निश्चित एक महत्त्वाची मॅच होती। बाळा 28 धावा आल्या होत्या। खरं तर ही मॅच तसं पाहिलं तर लो स्कोअर मॅच होती, पण समोरच्या संघाने खूप चांगली फाईट दिली। काय सांगशील? समोरची टीम तर चांगली ते असल्या मॅच ते भरपूर वेळा जिंकलेले आहेत, तेवढंच एक टेन्शन होतं जोपर्यंत मॅच जिंकत नाही तोपर्यंत। सर आज दोन्ही क्षेत्रामध्ये तुझी कामगिरी स्पेशल दिसली आणि विशेष म्हणजे तो एक कॅच पकडला होता, तो सुद्धा अप्रतिम होता। काय वाटतंय तुला, काय भावना आहेत तुझ्या कामगिरीविषयी? सर काय ना सर, टीम चांगली खेळते, सगळं चांगलं होते, खुश आहे आम्ही, बस बाकी नाही। शुभेच्छा असतील बाळा। मॅन ऑफ द मॅच बाळा क्षीरसागर। आणि आता या प्रेझेंटेशन मध्ये इथेच थांबूया। कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा नव्या सामन्याचा आस्वाद घेऊ। आपल्या समोर येत आहेत उत्तम सावंत सर। थँक्यू, धन्यवाद सर। आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व आणि 13व्या पर्वातील आजच्या तिसऱ्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण सामना, जिथे आपल्याला दोन संघ एकमेकांच्या समोर पाहायला मिळतात। एका बाजूला आपण पाहतोय मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे शिवनेरी पलटण आणि रायरेश्वर मावळा या दोन संघांना इथे आपण पाहतोय। सुरुवात महत्त्वाची असेल शिवनेरी पलटणच्या दृष्टीने आपण पाहिलं तर एक मोठं टार्गेट अपेक्षित असेल, कारण का त्या संपूर्ण स्पर्धेत तो संघ फार मोठा संघर्ष करताना पाहायला मिळतोय। सचिन ढवळे सर आणि त्यांची टीम आपण पाहतोय इथे सरळ बॅटनं खेळलाय, मिड ऑफ डाऊन दी बॉल टेकन, व्हेरी गुड कॅच, कार्बन कमाल कॅच, ब्रिलियंट कॉट। आणखीन एक मोठा आदरा, पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या शिवनेरी पलटण संघाला, बिग विकेट गॉन, मोठा मासा गाला। रायरेश्वर मावळा टीम आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये। सेल आपण पाहिलं तर टिपला, तर विकेट आपण पाहिलं तर इथे ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती देखील इथे आपल्याला पाहायला मिळतोय। षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं सुरू आहेत आणि पहिल्याच षटकात पहिली विकेट आपण पाहिलं तर संघ इथे मिळवतोय। रायरेश्वर मावळा संघानं टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्यासाठी शिवनेरी पलटण या संघाला आपण पाहिलं तर इथे आमंत्रित केले। पहिल्या षटकात नितीन मांडवे इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीतून विकेट मिळवताना पाहायला मिळतोय। एक ब्रेक थ्रू त्यानं आपल्या संघाला मिळवून दिलाय। ज्या विकेटच्या शोधात टीम होती ती विकेट आली। सुदर्शन केदारला अखेर पहिल्या षटकात इथे आपण पाहिलं तर बाद केला ते। यावेळेचा चेंडू होता, बॅक टू बॉलर खेळला, बॉलर मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता आणि तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर इथे एकही धाव देखील इथे आपण पाहिलं तर घेताना पाहायला मिळत नाही। डॉट बॉल आपण पाहिलं तर इथे एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं ते टाकला तो। गोलंदाजच्या मार्क होते आपण पाहतोय, गोलंदाज इथे सच्चे होते नितीन मांडवे। बॅक टू बॉलर आपण पाहिलं तर इथे चेंडू खेळलाय, पॉलोथ्रो मध्ये अडवलं जातोय। अजून एक डॉट बॉल आपण पाहिलं तर इथे सलगचे दोन निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकल्यात आहेत। बॅक टू बॅक दोन डॉट बॉल देखील आपण पाहतोय। अक्षय पोळच्या विरुद्ध आपण पाहिलं तर नितीन मांडवे एक स्ट्रॅटेजी आखून इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळत आहेत। इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल येते। एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावफलक कोती आकडे आपण पाहिले तर इथे बदलत आहेत।
षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचे इथे आपण पाहिले ते संपेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 10 धावा. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले ते संपले. 10 धावा धावपल कुठे सुरुवात चांगली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं देखील आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडनं देखील. स्वामी विवेकानंदांचे एक सुंदर वाक्य आपण ऐकलं असेल, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते ना त्या गोष्टीचा शेवट चांगला होतो. सुरुवात कमालीची आहे. 10 धावा आल्यात म्हणजे काही कमी नाही, परंतु पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे ना ते फार महत्वाचं राहील. इथे 15 ते 20 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमला घ्याव्या लागतील. पॉवर प्ले महत्वाचा असतो, तुमची सुरुवात महत्वाची असते. 2 षटकात जर 30-35 धावा बनवल्या तर एक चांगला स्टार्ट मिळतो आणि ते प्रयत्न करावे लागतील. कदाचित प्रयत्न सुरू केलेत. बॅटर अक्षय पोळना पहिलाच बॉल आणि पाठवलाय डीप लॉंग लेग सीमारेषा पार. धावा मिळताय 4. येतोय चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतो. अक्षयच्या बॅट मधून डीप लॉंग लेगला चौकार येतोय. रायरेश्वर मावळा आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. इथे चेंडू खेळला पॉइंटला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अडवत आहे. तोपर्यंत एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. रायरेश्वर मावळाच्या संघाला विनंती आहे आपला एक प्रतिनिधी पाठवा. प्रतीक इथापे आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिले तर सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचं टीमची संख्या 14. यावेळीचा चेंडू होता बॅटचा अंदरुनी किनारा आणि विकेट किपरचा सहारा. विकेट किपरने टिपला एक टेकन व्हेरी गुड कॅच आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट इथे प्रकाश मडके आपण पाहिले तर एक सुंदर सेल टिपतायत. अक्षय पोळला मात्र परतावा लागेल. दुसरा धक्का शिवनेरी पलटण संघाला. सचिन ढवळे सर आपण पाहिलं तर अजूनही मैदान होते आहेत, परंतु काय कॅच पकडलाय ना. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अगदी पाहावं आणि पाहतच राहावं. प्रथम मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं तरी संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेची दृश्य आपण पाहतोय. ऑनलाईन लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग 2025च्या 13व्या पर्वात ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. प्रकाश मडके यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आपण पाहतोय. इस्टनच्या पाठीमागे विकेट किपर आहेत. 4 क्रमांकाचं टी शर्ट परिधान करून काय कमालीचं क्षेत्ररक्षण इथे आपण पाहिलं ते केलं. ते 2 गडी बाद 14. 14 रन लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं ते सुरू आहे. पॉवर प्ले महत्वाचा होता शिवनेरी पलटणच्या दृष्टीनं. टॉस गमावला होता. प्रथमतः बॅटिंग करतायत. काही विकेट गमावल्या जात आहेत, काही धावा येत आहेत, परंतु इथे पार्टनरशिप भागीदारी महत्वाची असेल. 2 गडी बाद 14. दुसरं षटक प्रतीक इथापे. मिडल ऑफ द बॅट केलाय. बॉलला पाठवलंय टीप मिड विकेटच्या टोक्यावरतून सीमारेषा पार. आणखीन एक ट्रेडमार्क षटकार. निलेशने आल्याला षटकार ठोकलाय. धन्यवाद डीसे. 2 गडी बाद 20 धावा. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. निलेशनं आल्याला आक्रमक सुरुवात केली. पहिला चेंडू त्यानंतर दुसरा चेंडू शॉर्ट टाइम पुल केलाय. स्क्वेअर लेगला पाठवलाय. एक टप्पा घेत चौकार. षटकार पाठोपाठ मिळत आहेत. 4 धावा टीम शिवनेरी पलटण संघाला. तर नक्कीच आपण पाहतोय सुमधुर संगीत आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून 13वं पर्व आणि त्यातच काही सर्व. इथे पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट. हवाई सफर, परंतु बॉल जाईल आणि प्रयत्न कमालीचे एफर्ट्स आपण पाहतोय आणि तिथे कळवलंय जातंय की बॅटर आउट आहे, परंतु चेक केला आहे. पंचांकडे देखील आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. ऑनफिल्ड अंपायर बाहेरून खेळाडू कळवत आहेत, प्रेक्षक कळवत आहेत, परंतु पंचांची मदत इथे आपण पाहिलं तर घेत आहेत. ऑनफिल्ड अंपायर समित जोशी सर, अक्षय मुरमुरे सर आणि तिसरे पंच आपण पाहतो अक्षय निर्मळ सर आहेत.
बराच सकाळ उंची घेणारा चेंडू होता निलेश यांच्या बॅटमधून शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होते आणि काय बॉडी बॅलन्स आपण पाहतोय, काय कॅमेरा वर्क आपण पाहतोय. आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रक्षेपण प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. कार्बन कमाल कॅच प्रेक्षणीय इथे आपण पाहिलं तर अतिशय सुंदर झेल आणि दृश्य आपण पाहतोय. ऑन स्क्रीनवरती आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ होता, नजदीक होता, शेवटपर्यंत बॉलवरती करडी नजर होती आणि तिथे आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर चेंडू हातातून सोडला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर झेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तिथे आपण पाहिलं तर एफर्ट्स आपण पाहतोय, प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरा वर्क आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, काय योगदान त्यानं दिले, काय एफर्ट्स त्यानं इथे मैदानात दाखवले. अगदी ऑन स्क्रीन वरती सगळी दृश्य आपण पाहू शकता. दूध का दूध, पाणी का पाणी, प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. पुन्हा स्वतःला सावरलं, आतमध्ये आला आणि पकडला. शुभम गवारे त्या ठिकाणी होता आणि काय झेल आपण पाहिलं तर इथे टिपला गेलाय. पंचांचं बोट आकाशाकडे येईल आणि लाईट देखील तिथे आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळते. रेड सिग्नल, ग्रीन सिग्नल यापैकी कोणता सिग्नल असेल याच्या उत्कंठा आपण पाहतोय आणि रेड सिग्नल येतोय. ओयूटी आउट, फलंदाज बाद. सुमधुर संगीत आपण ऐकताय. प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वात आपण पाहतोय सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमी यांच्या माध्यमातून एक सुंदर आयोजन नियोजन आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळते. अतिशय सुंदर आणि देखणी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. श्री सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग 13व पर्व. 13व्या पर्वात ही स्पर्धा आपण पाहिलं तर इथे संपन्न होते. ग्रँड टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण सातत्यानं पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 24, षटक क्रमांक 3 सुरू होते आणि गोलंदाज नितीन. पहिलाच बॉल, फुल टॉस आणि पहिल्याच बॉलवरती खातं खोलतायत. स्वतः आपण पाहतोय सचिन ढवळे सर इन ऍक्शन आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहतोय शिवनेरी पलटण या टीमकडनं मैदानात पाहायला मिळत आहेत. अष्टपैलू क्रिकेटर आहेत, चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत, चांगले मार्गदर्शक आहेत आणि अतिशय उत्तम दर्जाचे गुरुवर्य म्हणून आपण सातत्यानं पाहतोय. कित्येक अधिकारी घडवण्यात त्यांच्या मोलाचा, खारीचा आणि सिंहाचा वाटा राहिला. अगदी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर भारत देशात आपण पाहिलं तर अनेक अधिकारी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर घडवले गेलेत. स्लोअर वन चेंडू होता, पिक केलाय, बॅटवरती मिडल केलाय, परंतु चेंडू उंची घेतोय, लांबी घेताना पाहायला मिळत नाही. विकेट येते. वीरू पडवळ आपण पाहिलं तर इथे होईल बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 4. थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती. अगदी आपण पाहिलं तर ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, त्याला पिक केला आणि तिथे आपण पाहिलं तर एक सुंदर झेल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर टिपला आणि शून्यावरती फलंदाज इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळत आहेत. 4थी विकेट आपण पाहिलं तर इथे गमावले जाते. अगदी दुपारच्या सत्रात आपण पाहतोय व्हॉइस ऑफ मीरा बाईंदर मुंबईमधील आपण पाहिलं तर एक दर्जेदार आणि सुंदर समालोचन आपण सातत्यानं त्यांचं पुण्यनगरीमध्ये ऐकत असतो. आदरणीय मनीष पाटील सरांचं शुभागमन होतं, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 25 धावा धावफलक होत्या, 4 गडी बाद, षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. राजू खराटे पहिलाच बॉल होता, स्टेअर केलाय, डिफेन्स केलाय, सन्मान दिलाय, बॅक टू बॉलर चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय. नितीन आहेत गोलंदाजीच्या मार्क होती, दुसरे षटक करतायत. 11 धावा खर्च केलात आणि 2 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. अंपायर रिव्ह्यू आपण पाहिलं तर घेतलाय, फ्रंट फूट चेक केला जातोय. तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. थर्ड अंपायर आपण पाहतोय अक्षय निर्मल सर आहेत, चेक केला जाते. तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहिलं तर घेतली जाते. शिवनेरी पलटण आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय.
टॉप ऑर्डर थोडंसं ढासळला आहे. सलामीच्या आघाडीच्या बॅटरकडनं अपेक्षा होती, परंतु सलामीचे अजूनही बॅटर स्वतः सचिन ढवळे सर आपण पाहिले तर मैदानात आहेत, परंतु येणारा बॅटर साथ देत नाही. एका पाठोपाठ एक विकेट गमावल्या जात आहेत. पार्टनरशिप महत्वाचे आहेत. इनिंगला बिल्डअप करावा लागेल. धावा इथे बनवावं लागतील टीम शून्य रिपल्टन संघाला. 4 गडी बाद 25. तिसरे षटक सुरू आहे. 6 षटकांचा सामना तो देखील आपण इथे मैदानात पाहतोय. प्रोजेक्टेड स्कोर 58 दाखवतोय, परंतु किती बनवल्या जातील ऍक्शन रिप्ले आपल्या समोर आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते आणि तिथे फ्रंट फूट साठी आपण पाहिलं तर ओ स्टेपिंग साठी देखील तिसरे पंच आपला काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहतोय. ही सगळी दृश्य आपण पाहतोय प्रथम स्पोर्ट्स अँड मीडियाच्या माध्यमातून आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. आणि तिसऱ्या पंचांचे निर्णय तो इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू तो मात्र मैदानाच्या आतमध्ये. 25 रन, लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू तास स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतील काढा घेऊन चेंडू टीप लॉंग लेगला आलाय. पाठलाग सुरू आहे. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, अडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड वेगवान, बॉल जाईल सीमा पार. प्रहार प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. थँक्यू डीचे. प्रत्येक चौकार षटकारला आपण काही पारितोषिक देखील आपण पाहतोय. 118 षटकार आपण पाहिले तर खेळले. 233 चौकार इथे आपण पाहिले तर आतापर्यंत आपल्या स्पर्धेत खेळले गेलेत. आणि प्रत्येक चौकार षटकारांना देखील आपण पाहिलं तर काही पारितोषिक आपण पाहतोय. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीच्या वतीनं प्रत्येक चौकारला 50 रुपये आहेत, प्रत्येक षटकारला 100 रुपये आहेत. परंतु ही संपूर्ण जी पारितोषिक आहेत कर्तव्य निधी म्हणून आपण स्वर्गीय विशालदादा कांबळे, स्वर्गीय जयेश घरत आणि स्वर्गीय शेखर शेळके यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबांना ही कर्तव्य निधी म्हणून रक्कम आपण पाहिलं तर विभागून त्या ठिकाणी सुपूर्द केली जाणार आहे. हा वेगळाच आपण पाहिलं तर अचिंठा पाहतोय. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीच्या माध्यमातून, सचिन ढवळे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाहतोय. फार वेगवेगळ्या नवनवीन संकल्पना या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतात. फॉलोअप विकेट आपण पाहतोय. काही ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आहेत. काही विकेटच्या इथे आपण पाहिलं तर गमवल्यात, त्याची दृश्य आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सेलिब्रेशन करतायत. क्षेत्ररक्षण करणारी टीम फार मोठं सेलिब्रेशन इथे आपल्याला करताना पाहायला मिळते. आणि संपूर्ण स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आपण पाहिलं तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्याचबरोबर अधिकारी पदाधिकारी आपण या स्पर्धेत खेळताना पाहतो आणि सगळे एन्जॉय करतायत. प्रहार प्रीमियर लीग आपण सातत्याने या स्पर्धेत पाहतोय. व्यासपीठावरती देखील आपण पाहिलं तर अनेक महिला माता भगिनी या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 30 धावा. 4थं षटक सुरू होतोय. गोलंदाजच्या मार्कवरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय. पहिलाच बॉल आणि हवेत उडवलाय. बॉल उंची घेतोय, लांबी घेईल का, परंतु जाऊन पोहोचलाय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. डीप मिड विकेटला टिपलाय. टेकन व्हेरी गुड कॅच, ब्रिलियंट कॉट. आणि फलंदाजी ते परततील राजू खराते यांना मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक 0 रिपल्टन संघाला 5वा. थँक्यू डीसी. आपण सुमधुर संगीत ऐकतोय प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून. 13व्या पर्वाचं सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळते, ऐकायला मिळते. एक टायटल सॉन्ग आपण सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीगचं आपण ऐकतोय. विकेट गमावले जात आहेत. पार्टनरशिप भागीदारी आपल्याला पाहायला मिळत आहे. तुचला आणि मी आलो आपण डगआउट मध्ये बसू. एका पाठोपाठ एक फलंदाज आपण पाहिलं तर इथे बाद होत आहे. अगदी पत्त्यांचा बंगला जसा कोसळतो ना तसा बॅटिंग करणाऱ्या टीमचा पहिला डाव इथे आपल्याला कोसळताना पाहायला मिळतोय. 0 रिपल्टन 5 गडी बाद 30. 4थं षटक सुरू आहेत. गोलंदाज शुभम. ओव्हर पिच चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकला. तो थोडासा पुढ्यात करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेर चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकला. आणि टॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. करंट रन रेट तुम्ही पाहताय 9.0. सचिन बॅटिंग साठी येत आहेत. दोनही सचिन आपण पाहिलं तर बॅटिंग करतात. एका बाजूला आपण पाहिलं तर सचिन साळुंके आहेत आणि स्वतः सचिन ढवळे सर आपण पाहतोय.
यावेळेचा चेंडू होता मिडॉपला खेळलाय. मिडॉप मधून चेंडू टीप लॉंग ऑफला ऑफ ड्राईव्हचा एक सुंदर जमिनीच्या समांतर फटका आणि तोपर्यंत एक सिंगल येते. या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 5 गडी बाद 31 धावा 31 रन लॉस ऑफ 5 विकेट. शिवनेरी पलटण संघ प्रथमतः बॅटिंग करते. टीम फायटिंग स्कोर कार्ड बनवावा लागेल शिवनेरी पलटण संघाला. स्लोअर वन चेंडू होता लो फुल टॉस आणि तिथे खेळलाय ऑन साइड मिड विकेटला फटका फसलाय आणि विकेट गमवत आहेत. सचिन ढवळे सर देखील आपण पाहिलं तर इथे परत आहेत. विकेट क्रमांक 6 6व्या क्रमांकाचे बॅटर इथे मैदान ठेवत आहेत. आउट बाद. शेवटची 5 मिनिटं आपण पाहिलं तर इथे बाकी आहेत. निर्धारित वेळेत तुम्हाला षटकं टाकायची अन्यथा पॅनल्टी दिल्या ते पॅनलाइज केला ते मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतो. स्वतः सचिन ढवळे सर इथे आपण पाहिलं तर आउट होऊन बाद होताना पाहायला मिळत आहेत. थोडंसं नाराज होत आहेत. गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे विकेट गमावले जाते. परंतु काय सुंदर सेल नितीन मांडवेनं तिथे आपण पाहिलं तर पकडलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आहे. ती सगळी दृश्य आपण प्रथम स्पोर्ट्स अँड मीडियाच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक अँगलनं आपण पाहिलं तर प्रत्येक कॅमेऱ्यातील प्रत्येक दृश्य आपण पाहू शकाल. केतन आलेत बॅटिंग सेट आलेत आणि पहिलाच बॉल विरुद्ध दिशेला खेळलेत आणि पहिला चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार. धावा मिळताय 4. चौकार येतोय केतन राव यांच्या बॅटमधून. थँक्यू डीसे. केतन राव आपलं खातं खोलतात 4 धावांच्या मदतीनं. एक स्विचिटचा सुंदर फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस होता. आणखीन एक रिव्हर्सचा फटका परंतु इथे फटका फसलाय आणि झेल टिपलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. अजून एक सुंदर झेल आपण पाहिलं तर पकडला जातोय. आणखीन एक विकेट शिवनेरी पलटण संघ आपण पाहिलं तर इथे गमवतोय आणि फलंदाज इथे आपण पाहिलं तर होतोय मैदानावरती आउट बाद. विकेट आपण पाहिलं तर गमावले जाते. विकेटचा सिलसिला आपण पाहिलं तर इथे सुरूच आहे. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर न्यू बॅटर देखील आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळतात. धावसंख्या आपण पाहिलं तर इथे बनवली जाते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 35 धावा 35 रन लॉस ऑफ 7 विकेट. शिवनेरी पलटण संघ आपण पाहिलं तर इथे विकेट गमवताना पाहायला मिळते. फलंदाज आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज इथे आपण पाहिलं तर सज्ज होतोय. षटक क्रमांक देखील 5व्या क्रमांकाचं करण्यासाठी आणि पहिलाच बॉल लॉंग ऑनला पकडलाय कॅच. आणखीन एक विकेट गमावली जाते. सचिन साळुंके इथे आपण पाहिलं तर परत आहेत. शिवनेरी पलटण संघाला 8व्या क्रमांकाचा धक्का. 8व्या क्रमांकाचा बॅटर टगआउटच्या दिशेला. फलंदाज बाद. विकेट आपण पाहिले तर इथे गमावलं जात आहेत. 8 फलंदाज इथे आपण पाहिले तर बाद होत आहेत. षटक क्रमांक देखील 5व्या क्रमांकाचं आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजीचे मार्क होते आपण पाहतोय. रामदास इथे गोलंदाजीतून पुन्हा एकदा कमबॅक करून देताना पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच आपण पाहतोय दोन्ही संघांच्या दृष्टीने. परंतु रायरेश्वर मावळनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा जो काही निर्णय घेतला ना त्यांच्या गोलंदाजाने अगदी सपसेल यशस्वी ठरवलाय. विश्वासाला पात्र उतरलेत. संघनायकानं जो विश्वास दिला होता टॉस जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण करू तो निर्णय इथे आपण पाहिलं तर कुठेतरी यशस्वी ठरवलाय. बॅकफूट होती गेले. चेंडू खेळलाय. टीप एक्स्ट्रा कव्हर. चेंडू आपण पाहिलं तर चाईल 1-2 टप्पा घेत सीमारेषेच्या जवळ अडवलाय. फेकी होते तोपर्यंत काही धावा येत आहेत आणि धावसंख्येत आपण पाहिलं तर वाढ होती. 5वं षटक सुरू आहे. धावा बनवाव्या लागतील. एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील. षटकार चौकार खेळावा लागतील. धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या शिवनेरी पलटण संघाला.
विजयाची गॅरंटी देणारा नसेल, परंतु फायटिंग करणारा स्कोर कार्ड बनवावा लागेल. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेन ठेवलाय, पंच कळतायत आउटसाइड द ऑफ स्टंप, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धावेत आणि धावसंख्येत वाढ होती. धावपल कोणते आकडे आपण पाहिले तरी ते बदलत आहेत. 5वं षटक मैदानी सुरू आहे. 6 षटकांचा सामना तो देखील आपण इथे मैदानी पाहतोय. महत्वपूर्ण लढत आहे, महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर संघ आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतोय शिवनेरी पलटण आणि त्यांच्या विरोधात रायरेश्वर मावळा. समोर खेळलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू पाठवलाय, परंतु तिथे चुकी होते. चेंडू हातातून सटकलाय, निसटलाय आणि झेल देखील आपण पाहिलं तर सुटला गेलाय. रामदास आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होते. 39 धावपल होत आहेत. 8 विकेट इथे गमवल्यात. 5वं षटक सुरू आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहत आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळतं. विरुद्ध दिशेला खेळायचा होता. सुयोग रसाळ बॅटिंगसाठी आहे. 2 चेंडू खेळलाय, 1 चेंडू खेळलाय. 0 धावा त्यांना आपण पाहिलं तर बनवल्यात. खातं त्याला खोलायचंय. सुनील जाधव 2 चेंडू खेळलेत आणि 3 धावा इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळत आहेत. थोडं स्ट्रगल सुरू आहे शिवनेरी पलटणचा. कदाचित प्रत्येक संघाचा एक दिवस असतो. प्रत्येक खेळाडूंचे काही दिवस असतात. कुणी गाचवलेले असतात, कुणी गाचवत असतात, कुणी गाचवणार असतात आणि कदाचित शिवनेरी पलटणचा आजचा दिवस नसावा. प्रयत्न चांगले केलेत. पहिल्या मॅच मध्ये आजच्या दिवसात ते पराभूत झाले. दुसऱ्या मॅच मध्ये फाईट सुरू आहे, लढाई सुरू आहे, लढतायत, भिडतायत, खेळतायत, झुंजतायत. धावांसाठी स्ट्रगल सुरू आहे, संघर्ष सुरू आहे. जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. परंतु प्रयत्न आपण पाहिलं तर केला तर शिवनेरी पलटणकडनं धावफलक होते 41. स्विच हिटचा प्रयत्न होता. सुयोग रसाळ विरुद्ध दिशेला सातत्याने खेळण्याचा प्रयत्न करतो. 5 षटकांची होईल समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 गडी बाद 41 आणि टायमिंग मात्र संपलाय रायरेश्वर मावळा संघाचा. एक्केचाळीस धावा धावपलक होत आहेत. 8 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवलं. शेवटचे काही चेंडू इथे आपण पाहिलं तर बाकी थोडंसं गाईड करताना पाहायला मिळत आहेत. सचिन डोळेसर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आपल्या खेळाडूंना पाणी घेऊन मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाणी हे फक्त निमित्त असतो, येणारा निरोप असतो ना, तो फार महत्वाचा असतो. कान मंत्र आपण पाहिलं तर दिला जातो. सचिन सरांचं कौतुक करूयात आपण सातत्याने केला. ते फक्त पुण्यनगरीतच कौतुक होत नाही, महाराष्ट्रभर आणि भारतभर या स्पर्धेची चर्चा आपल्याला नक्कीच होताना पाहायला मिळते. भारत देशातील एकमेव क्रिकेटची स्पर्धा, एका वर्षात 2 वेळा ही स्पर्धा आपण पाहिलं ते संपन्न होताना आपण पाहतो. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात, एप्रिल मे महिन्यात. प्रहार प्रीमियर लीग म्हटलं की खेळाडूंना आतुरता असते, उत्सुकता असते, उत्कंठा असते की स्पर्धा कधी येते आणि या स्पर्धेत कधी आपण पाहिलं तर खेळायला मिळते, ही खेळाडूंना उत्सुकता असते. तसेच ऑफिशियली टीम देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर आतुर असतात, उत्सुक असतात. प्रहार प्रीमियर लीगच्या अनाउन्समेंटच्या वेळेस होते त्यावेळेस ऑफिशियली टीमला देखील फार मोठं निमंत्रण असतं आणि प्रत्येकाला या स्पर्धेत सहभागी करून घेत असताना सचिन ढवळे सरांना आपण सातत्यानं पाहिले. मग कॉमेंटेटर असतील, अंपायर्स असतील, युट्यूब प्रेक्षेपण आपण पाहिलं तर स्कोरर, कॅमेरामॅन, या सर्वांना आपण पाहिलं तर एकत्रित सातत्यानं सोडलं गेले. एक वेगळं नातं बनले प्रहार प्रीमियर लीग आणि ऑफिशियली टीमचं. इथे फुल टॉस चेंडू होता, अगदी कमरेच्या वरती टाकलाय आणि पंचाने तिथे कळलं बीमर चेंडू, नो बॉल. आणि तिथे आपण पाहिलं तर काही धावा येत आहेत. चुका आणि चुका देखील आपण पाहतोय. नो बॉल प्लस 2 धावा, अतिरिक्त 3 धावा. नंदू पांगारे गोलंदाजीच्या मार्क होती. शेवटच्या षटकात स्लॉगवर टेथवर मध्ये चुका करतोय आणि धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती 44, 8 गडी बाद. व्हाईट बॉल आपण पाहिलं तर पंच कळतात. फ्री बॉल कंटिन्यू असेल. नो बॉल आलाय, त्यानंतर व्हाईट बॉल आलाय. फ्री बॉल इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मैदान ती कंटिन्यू असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. प्रहार प्रीमियर लीग ठरले सुपर डुपर हिट. फ्री हिट चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सुनील जाधव तिथे थोडेसे निराश होत आहेत, थोडेसे हताश होताना पाहायला मिळत आहेत. फ्री हिट चेंडू ती संधी असतात. गेम चेंजरच्या बॅटनं खेळत आहेत, परंतु गेम चेंजरची भूमिका इथे बचावावी लागेल.
यावेळचा चेंडू होता पुन्हा एकदा हलकसं वळण घेतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडू काटा बदलतोय आणि चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपर प्रकाश सरांच्या हातात विसवला जातोय. एक डॉट बॉल होतोय, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानात पाहायला मिळतोय. नंदू पांगारे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, तिथे आपण पाहिलं तर शपलवून खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनचे बरेचसे बाहेर आले होते बॅटर, परंतु बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही आणि तिथे चेक केला. ते तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर मदत घेत आहेत ऑनफिल्ड अंपायर समीर जोशी सरांना आपण पाहतोय, अक्षय मुरमुरे सरांना आपण पाहतोय. सातत्यानं हाही पंच आपण पाहिलं तर पंचांचं पॅनलला अक्षय निर्मळ सरांच्या नेतृत्वाखाली आपण नेहमी पाहत असतो. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा पुण्यनगरीतील आणि पुण्याच्या बाहेरील देखील कव्हर करताना आपण सातत्यानं पाहतोय. कालपर्यंत आपण सिकंदर कामठी सरांना पाहिलं, आज समीर जोशी सर आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहेत. अक्षय मुरमुरे सर आहेत, अक्षय निर्मळ सर आहेत, शुभम गाडे सरांना देखील आपण पाहिलं. या पंचांचा पॅनल देखील आपण नेहमी पुण्यनगरीत सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो. डिसिजन पेंडिंग वरती आहे, तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची उत्कंठा आहे. स्ट्राईक एंड होते आपण पाहताय, बॅटर सुयोग रसळला पाहायला मिळतात. 3 चेंडू खेळले, 2 बनवलात, तर साथीला सुनील जाधव आहेत जे 6 चेंडू खेळलेत आणि 6 धावा त्यांनी इथे आपण पाहिलं तर बनवल्यात. शिवनेरी पलटणनं आतापर्यंत बनवल्यात 8 गडी बाद 46 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. दुरून कॅमेऱ्याने देखील या स्पर्धेची काही दृश्य आपण पाहतो. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याच्या समाप्तीनंतर आपण पाहतो चेक केला ते तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिले तर मागणी केली जाते. थर्ड अंपायर इथे आपण पाहिले ते चेक करतायत. नंदू पांगारे इथे आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत, परंतु रायरेश्वर मावळण्याची गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण केलं ना अगदी वाखण्य चूक आहे. कॅप्टन अगोदरच सांगितलं की आम्हाला 2 विकेट फार महत्वाचे आहेत, एक सुदर्शन केदार आणि एक सचिन ढवळे सर, परंतु सुरुवातीला टॉप ऑर्डर मध्ये आपण पाहिलं तर अनेक विकेट ते घेत गेले, पॉवर प्लेत कमी धावा खर्च केला आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला इथे आपण पाहिलं तर रोखण्यात यशस्वी ठरतोय. आतापर्यंत रायरेश्वर मावळा ऍक्शन रिप्ले समोर आहे, शॉट कुठून अटेम्प्ट केला या गोष्टींच्या चर्चा आपण पाहतोय आणि फलंदाज शपलून खेळताना पाहायला मिळतात. अगदी वाईड लाईन वरती आले होते आणि ऍक्शन रिप्ले देखील आपण स्क्रीनवरती पाहत आहे. फेअर शॉट आपण पाहिलं तर इथे निर्णय होतोय आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केलाय, शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू आपण पाहतोय, टप्पा पडतोय चेंडू, टप्पा पडल्यानंतर हलकसं काटा इथे आपण पाहिलं तर बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपण पाहतोय, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, फटका तर खेळलाय, रनआउटची संधी आणि इथे विकेट गमावली जाते. 9व्या क्रमांकाचा बॅटर इथे आपण पाहिलं तर बाद होतोय. धक्का क्रमांक 9, फलंदाज इथे आपण पाहिलं तर सुयोग रसळला परतावं लागेल. रनआउट, धावबादच्या रूपानं माघारी परततोय डगआउट कडे शिवनेरी पलटण संघाला. धक्का क्रमांक 9. पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतो आणि यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. पुरंदर किंग्स रत्नदुर्ग हिटर्स आणि सिंहगड कॅपिटल ही मॅच असेल, त्यामुळे विनंती असेल दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. पुरंदर किंग संघाच्या रत्नदुर्ग हिटर्स आणि सिंहगड कॅपिटलचे कॅप्टन रायरेश्वर मावळा संघाची मॅच सुरू आहे, त्यामुळे त्यांची नेक्स्ट मॅच असेल. शेड्यूल मध्ये आपण थोडस चेंजेस आपण पाहतो. फ्लोर फुलटा चेंडू होता, बॅटवरती आला नाही, रनआउटची संधी आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट येते, टीम ऑल आउट होते. शिवनेरी पलटण संघ आपण पाहिलं तर 6 षटकांच्या मॅच मध्ये इथे आपण पाहिलं तर ऑल आउट बनवले गेल्यात. 46 आणि टार्गेट ठेवले 36 चेंडू 47 धावा. पुढील मॅचचा टॉस अडिकन आपण करतो. दोन्ही कॅप्टन विनंती आहेत, रत्नदुर्ग हिटरचे कॅप्टन आणि सिंहगड कॅपिटलचे कॅप्टन दोन्ही कॅप्टन विनंती आहे आपण टॉस साठी या. यानंतरच्या मॅचचा आपण करतो टॉस. रत्नदुर्ग हिटरचे कॅप्टन, सिंहगड कॅपिटलचे कॅप्टन, प्लीज दोन्ही कॅप्टन विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या
त्या ठिकाणी आपण पुढील मॅचचा टॉस करतोय, परंतु आपण पाहू शकाल या मॅचच्या काही हायलाइट्स इथे आपल्याला स्क्रीनवरती नक्कीच पाहायला मिळतील. प्रथम स्पोर्ट्स अँड मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेचं कव्हरेज इथे आपल्याला होताना पाहायला मिळते. रायरेश्वर मावळा संघानं रोखले. इथे आपण पाहिलं तर शिवनेरी पलटण संघाला बनवला 36 चेंडू आणि 46 आणि टार्गेट सेट केले 36 चेंडू आणि पाठलाग करायचा आहे 47 रिक्वायर्ड 100 आपण पाहतो 7.83. बॅटिंग समरी देखील आपण पाहतोय. सुदर्शन केदार बॅटिंग केली 4 चेंडू 8 धावा. सचिन ढवळे सरांना आपण पाहिलं 3 चेंडू 1. अक्षय पोळ आपण पाहिलं तर 6 चेंडू 5. निलेश चौधरी 3 चेंडू 10 ही बॅटिंग समरी आपण पाहिली. वीरू पडवळ खाते खोलताना बाद होताना पाहायला मिळाले. राजू कराटे प्रभावित करताना पाहायला मिळाले. 4 चेंडू केले 5 धावा त्यांनी बनवला. सचिन साळुंके 3 चेंडू 1. केतन राव 2 चेंडू 4. सुयोग रसाळ 5 चेंडू 2. तर सुनील जाधव आपण पाहिलं तर 6 चेंडू 6 आणि महेश राजपूत शून्यावरती बाद होताना पाहायला मिळतात. एकमेव बॅटर होते ज्यांनी दुहेरी अंक आपण पाहिलं तर बनवताना पाहायला मिळाली. 10 धावा बनवल्या. तर इथे रायरेश्वर मावळानं जी गोलंदाजी केली ना ती अतिशय कमालीची होती. नितीन मांडवे 2 षटक 16 धावा 2 विकेट. प्रतीक इतापे 1 षटक 14 धावा 2 विकेट. शुभम गवारी 1 षटक 5 धावा 3 विकेट. शुभम गवारीने गोलंदाजीतून कमाल केली आणि ही गोलंदाजीची समरी देखील आपण पाहतोय. बॉलिंग समरी आपल्याला पाहायला मिळते. रामदास हक्के 1 षटक 6 धावा 1 विकेट. नंदू पांगारे 1 षटक आणि 5 धावा इथे आपल्याला खर्च करताना पाहायला मिळत आहेत. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर दोन्ही कॅप्टन येत आहेत आणि पुन्हा एकदा आपण टॉस बॉक्स कडे जातोय. बॉलिंग समरी देखील आपण स्क्रीनवरती पाहिली. 36 चेंडूत बनवलं 46 आणि टार्गेट ठेवले 47. सिंहगड कॅपिटल्स आणि त्याचबरोबर रतनदुर्ग हिटर्स यांच्यामध्ये होणारी ही आत्ताची जी लढत आहे आणि टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. रतनदुर्ग हिटर्स यांच्या वतीने टॉस सोडवला जाईल आणि सिंहगड कॅपिटल्स यांच्या माध्यमातून नाणेफेक आपण पाहू कोण जिंकते कोण पराभूत होते. प्रहार कॉल आहे आणि प्रहार टॉस विन सिंहगड कॅपिटल्स. काय निर्णय? आम्ही बॉलिंग घेऊ पहिल्यांदा आणि अपोजिट टीमला कमीत कमी रनात थांबवण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा पाहत असतो, परंतु इथे आज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळताय, कशा प्रकारचा आनंद आहे आज? आमच्या 4 मॅच झाल्या, 2 मॅच जिंकलोय, 2 मॅच हारलोय, त्यामुळे आता आम्हाला ही मस्ट विन मॅच आहे आणि आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. आपणास टॉस रतनदुर्ग हिटर्स संघाने जिंकला असता तर मला काय? सर आम्ही बॅटिंगच घेणार होतो. आमचे बी बॅट्समन सध्या आहेत. आत्ताच आमची मॅच झाली त्याच्यामुळे आम्ही बॅटिंगच घेणार होतो. बॅटिंग घेण्याचं कारण असं काही विशेष नाही सर, एक एन्जॉय करायचं आम्हाला बस. या स्पर्धेमध्ये बाळाच्या नावाचा दबदबा तयार झालेला आहे की सातत्याने अगदी आपण म्हणतो असं की अमृत क्षीरसागर, आता बाळा क्षीरसागर मैदानाच्या आतमध्ये आला की सातत्याने हिटिंग करत असतो किंवा आक्रमकता त्याच्यात ढासून भरलेली असते. मला ही फलंदाजी तुझी जी बहरत गेली ती कोणाला पाहून बहरत गेली की स्वतःलाच इम्प्रूव्ह केलेली, काय सांगशील? सर मी माझा नॅचरल गेम खेळतोय. मी पहिल्यापासून असंच खेळत आलेलं आहे, त्याच्यामुळे मी काय असं हे नाही विशेष काही वेगळं ट्राय करत नाही आहे. जे माझे शॉट्स आहेत ते मी खेळायचा प्रयत्न करतो सर. बाळा या खेळीसाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. असंच सातत्याने खेळत राहावं आणि सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचं नाव, त्याबरोबर बाळाचं नाव आणि तुमच्या तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव, महाराष्ट्राचं नाव, महाराष्ट्राच्या मातीमध्ये असंच मोठं होत राहू. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. टॉस या ठिकाणी संपन्न झाला आणि परत एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये जाणार आहोत. आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग आणि प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक सुंदर कव्हरेज आहे. म्हणजे मला असं म्हणावं लागेल, जर कदाचित वोटिंग जर घेतलं गेलं, आज जेवढं सगळा मित्रपरिवार क्रिकेटच्या स्पर्धा पाहतोय आणि कोणी विचारलं की प्रहार प्रीमियर लीग क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला युट्यूब चॅनलवरती कशा प्रकारे पाहायला मिळते, तर सगळेजण प्रथम स्पोर्ट्सचं 100% मात्र कौतुक करतील. त्यांचं मनापासून एखादी कौतुक करेल. त्यांचं मी मनापासून परत एकदा सगळ्या टीमचं कौतुक करतो आणि परत एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये नरेश ढोबेसर यांच्याबरोबर. थँक्यू. धन्यवाद मनोज सर. इथं 36 चेंडूमध्ये मात्र 47 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. रायरेश्वर मावळा तर पहिलं षटक सुदर्शन केदार. जोरदार अपील आहे, मात्र पंचांकडून कुठलाच प्रतिसाद नाही आहे.
तर बघायचं इथे नितीन मांडवे फलंदाजीसाठी प्रकाश मडके आणि नितीन मांडवे ही जोडी मैदानामध्ये दाखल होते. विजयासाठी जेमतेम 8 धावांची सरासरी हवी. आज बरेचसे लो स्कोर बघायला मिळालेले आहेत. शिवनेरी पलटण विरुद्ध रायरेश्वर मावळाज हा सामना मैदानामध्ये आपण बघतोय. तर सुदर्शनचा हा चेंडू होता, जोरदार अपील तिथे झालं. यशांच्या पाठीमागे सचिन ढवळे सरांना आपण बघतोय. तर बॅक टू बॉलर, नो चान्स. अगदी आपल्या जागेवरती फलंदाज अर्थात प्रकाश मडके एकदम निश्चल आहे, स्थित प्रज्ञ आहे एका जागेवरती, तो हलत नाही आणि त्यामुळंच इथे बाद करण्याची संधी कुठली सुदर्शनला मिळणार नाही. चांगला अटॅक सुरू केलेला आहे, कारण कमी धावसंख्येवरती रोखायचं असेल तर सुदर्शन केदार. मात्र आखूट टप्प्याचा चेंडू, नितीन मांडवेचा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अत्यंत शानदार पंच मिळत आहेत. धावा 4. बघू शकतो परत हा चेंडू उजव्या पुढे सरसावत आला आणि त्यानंतर एक सुंदर असा पंच कव्हरच्या डोक्यावरून इथे धावा मिळत आहेत. 4 धावफलकाला सुरुवात झालेली आहे. 4 धावा लेट झाली थोडीशी. पहिले 2 चेंडू निश्चित सुदर्शननं प्रचंड प्रभावित करणारे टाकले होते नितीन मांडवेला. या स्पर्धेमध्ये यशस्वी फलंदाजांच्या यादीमध्ये नितीन मांडवेचं देखील नाव येत आहे आणि खूप चांगली बॅटिंग सातत्यानं अगोदरच्या मॅचमध्ये नितीन मांडवेने केलेली आहे. आश्वासक फलंदाज आहे आणि आता तो पुन्हा स्ट्राईक एंडला आहे. उंच फटका, लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू वाईडिश मिड ऑफच्या डोक्यावरून जाईल सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा 4 लागोपाठचा दुसरा चौकार. थोडा वेळ प्रभावित केलं होतं, मात्र पुढच्या दोन्ही चेंडूवरती खूप चांगले फटके बघायला मिळालेले आहेत. रायरेश्वर मावळाचा नितीन मांडवेकडून खूप सुंदर ऑफ ड्राईव्ह आपण बघतोय. लॉफ केला चेंडूला आणि लॉंग ऑफला एक चौकार नितीन मांडवेच्या बॅटमधून. रिव्हर्स खेळायचंय. ओहो 4 लागोपाठचा तिसरा. सुदर्शन केदारवरती चढवला हल्ला. सुदर्शन चक्र चालवताना इथे दिसतोय नितीन मांडवे. ऑफ साइडला तिन्ही फटके आहेत. पहिला चेंडू कव्हर्स मध्ये पंच होता, दुसरा ऑफ ड्राईव्ह होता लॉंग ऑफला आणि त्यानंतरचा रिव्हर्स स्वीप बॅकवर्ड्स पॉइंटला. 4 धावा, 12 धावा फलकावरती. नितीन मांडवे सुसाट सुटलेला आहे. सुरुवातीला तो शांत होता, पहिले 2 चेंडू बघितले त्याने कसा चेंडू बाउन्स होतोय, कसा मुवमेंट आहे आणि त्यानंतर तिन्ही चेंडूला अत्यंत आत्मविश्वासानं, म्हणजे तुम्ही तिन्ही फटके बघितले असतील तर कंट्रोल शॉट होते, क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून मारलेले आहेत आणि 4 आहेत. पुन्हा खेळायचं. इथे थोडासा प्रयत्न फसलेला आहे. सचिन ढवळे सरांचा झेल घेण्याचा अतोनात प्रयत्न, मात्र कॅच होणार नाही. आपण बघू शकतो धाव फलकावरती 12 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये याबरोबरच संपणार आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 रायरेश्वर मावळाज. चांगली सुरुवात आहे. 8 धावांची सरासरी त्यांना गरजेची आहे जिंकण्यासाठी आणि इथे 12 धावांची सरासरी त्यांनी सुरुवातीलाच राखलेली आहे. त्यामुळे आस्किंग रन रेट आता खाली येणार आहे. तो जो 8चा होता तो आता 7चा आहे. त्यामुळं 5 षटकांमध्ये 35 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी राय रायरेश्वर विरुद्ध शिवनेरी. छत्रपती शिवाजीराजांचा जन्म ज्या किल्ल्यावरती झाला, जो किल्ला खर तर पवित्र झाला, आजही आपल्या सर्वांच्या हृदयस्थानी असलेला हा किल्ला आहे. ज्या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या पिंडीवरती रक्ताभिषेक करून छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली, तो रायरेश्वर. या 2 संघांमध्ये इथे लढत आहे. हलक्या हाताने चेंडू खेळलेला आहे. प्रकाश मडकेला माहिती आहे नितीन मांडवे चांगला फॉर्म मध्ये, तर त्याला स्ट्राईक एंडला येऊ द्यात, त्यालाच खेळू द्यात. 13 धावा फलकावरती आहेत. सेन्सिबल क्रिकेट प्रकाश मडकेकडून. सचिन ढवळे सरांचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी म्हणून प्रकाश मडके यांची ओळख आहे. शेवगाव हे त्याचं मूळ गाव आहे, मात्र सरांच्या अकॅडमीमध्ये आल्यानंतर आज अकॅडमिक्सचं देखील भरपूर मदत प्रकाश मडकेकडून होत असते. हडसन ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सेवा करतायत प्रकाश मडके.
यस उंच चेंडू वरती होता, पुढे जात खेळण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच चांगला चेंडू ठरेल. इथे धावा मिळणार नाही प्रकाश मडकेला. नितीन मांडवे रन मशीन आहे. नितीन मांडवे स्पर्धेतलं प्रत्येक मॅच मध्ये नितीन मांडवेकडून धावा आलेल्या आहेत. रायरेश्वर मावळाचा नितीन मांडवे मैदानामध्ये आपण बघतोय. यस रिव्हर्स आहे, यावेळेस क्षेत्ररक्षक आहे बॅकफुट पॉइंटला. चौदा धावा फलकावरती, षटक क्रमांक दुसरे मैदानामध्ये सुरू आहे. वा 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 नितीन मांडवे जबरदस्त फटका, लॉफ्टेड ऑन आणि लॉंग ऑनला मिळाल्या 4 धावा. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी गावचा हा सुपुत्र आहे नितीन मांडवे. कमालीचा फलंदाज, चौथा चौकार नितीन मांडवेच्या बॅट मधून आपल्याला आलेला बघायला मिळतोय. लागोपाठचा दुसरा चौका फुलटॉस बॉल होता मिड विकेटला, खूप छान फटका नितीन मांडवेच्या बॅट मधून. पुन्हा क्षेत्ररक्षक अडू शकत नाहीये. विजयाच्या दिशेनं सुसाट निघालेला संघ रायरेश्वर मावळाज. पुन्हा चांगला फटका, मात्र यावेळेस वाईडिश मिड ऑन, त्याच्या डोक्यावरून चेंडू नाही अडू शकत. लॉंग ऑनला इथे सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात यश आलेलं आहे, पण 3 धावा नितीन मांडवेला इथे मिळतील. आणि या षटकामध्ये देखील धावांचा ओघ थांबलेला नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला, 25 धावा तब्बल फलकावरती आहे. तर नितीन मांडवे खेळतोय 11 चेंडू मध्ये 23 धाव संख्येवर. 25 धावा, अर्ध्यापेक्षा जास्त धावा मात्र पहिल्या 2 षटकांमध्येच पूर्ण झालेल्या आहेत.
नाही बरोबर आहे. दोन्ही गोष्ट बरोबर आहे. त्यांचा जिल्हा चुकलेला आहे. त्यांचा त्या लेखकाचा हा बोरलेगाव पण बोर तालुक्यातच आहे. पण बोर तालुका पुणे जिल्ह्यात 29 धावा फलकावरती आहेत आणि षटक क्रमांक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे. 27 धावा फलकावरती नितीन मांडवेच्या स्ट्राईक एंडला. नितीन पुन्हा एकदा उचलतोय. रिव्हर्स अटेम्प्ट आणि डीप थर्ड मॅनला मिळतील धावा 4. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न अत्यंत सुंदर फटका आहे. विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा हा फटका. नितीन मांडवे निश्चित धमाकेदार बॅटिंग करतोय मैदानामध्ये. तब्बल त्याने इथे चौकार मारलेले 6. 6 चौकार नितीन मांडवेच्या बॅटमधून आलेले आहेत. 31 धावांची खेळी उभी केलेली आहे. विजयाच्या दिशेने आपल्या संघाला घेऊन जातोय. उजवाईच्या बाहेर. ओ हो सुंदर फटका. काय गॅप आहे. प्रत्येक वेळेस त्याने गॅप काढलेले आहेत. इथे पुन्हा एकदा 2 धावा सीमारेषेच्या अगदी जवळ अडवण्याचा प्रयत्न. तिसऱ्या धावेला प्रयत्न आहे आणि 3 धावा नितीन मांडवेला मिळत आहेत. 2 वेळा त्याचा चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळून आणावा लागलाय क्षेत्ररक्षकांना आणि 6 चौकार नितीन मांडवेच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळालेले आहेत. काय बॅट्समन आहे हा. बॅटर आहे नितीन मांडवे. कमालीची फलंदाजी. 36 धावा फलकावरती. षटक क्रमांक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे. हो प्रकाश मडके गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. जास्त धावा नकोच आहे प्रकाश मडकेला. बस एका धावेवरती खुश आहे प्रकाश. त्यांना माहिती आहे नितीन मांडवेची खेळी किती उपयुक्त आहे आपल्या संघासाठी. त्यामुळे नितीन मांडवेला स्ट्राईक एंडवरती आणण्यासाठी प्रकाशचा प्रयत्न होतोय. हे समर्पण आहे. चौथं षटक एवढा सुरू झालेलं आहे आणि पुन्हा एकदा इथे आता प्रकाश मडकेच्या बॅट मधून 4 धावा येत आहेत. मॅच अगदी विजय नजीक आलेला आहे. समीप आलेला आहे. जवळ आलेला आहे. सचिन ढवळे सरांना आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे आणि यास इथे प्रकाश मडकेचा षटकार आणि याच बरोबर हा सामना रायरेश्वर मावळा संघानं 1 हाती जिंकला. सहजपणे आपल्या खिशात टाकलेला आहे. दोन्ही खेळाडू नितीन मांडवे प्रकाश मडके आदरणीय सचिन ढवळे सरांचे आशीर्वाद घेत आहेत. सर या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे सर ठामपणे उभे असतात. त्यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये सरांची मदत असते. सरांचा पुढाकार असतो. भारतामध्ये कुठलीही अकॅडमी खेळाडूंसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी सुविधा इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण करणार नाही. सचिन ढवळे सर सातत्याने त्यासाठी प्रयत्नशील असतात. अकॅडमी व्यतिरिक्त देखील खेळाडूंना एक चांगली स्पर्धा खेळाडूंसाठी होत असते. त्याचबरोबर इतरही काही उपक्रम सरांच्या माध्यमातून नेहमी होत असतात. आपण बघतोय स्क्रीनवरती आज
इथे शुभम गवारीची गोलंदाजी चमकली, 3 विकेट काढल्या, फक्त 5 धावा शुभमने खर्च केला. प्रत्येकाने नितीन या दोघांनी 2-2 विकेट काढलेल्या आहेत. नितीन मांडवेने 2 षटकं टाकली, 2 विकेट काढल्या, 16 धावा खर्च करताना 34 धावा फलंदाजी करताना 16 चेंडूमध्ये बनवलेल्या आहेत. तर आज फलंदाजीमध्ये शिवरेरी पलटणकडून फारशी मजल मारू शकलेली नाही. सुदर्शन केदारने 8 धावा, निलेश चौधरीच्या 10 धावा, सुनील जाधवच्या 6, राजीव खराटेच्या 5. या व्यतिरिक्त कोणी फारसा चमकलेला नाहीये. इथे गोलंदाजीमध्ये देखील फारसा कोणी प्रभाव टाकलेला नाहीये. एक्सपेन्सिव्ह आहेत गोलंदाज आज सगळेच. आणि अखेर एक हाती हा सामना जिंकलेला आहे तो रायरेश्वर मावळाजनं. नितीन मांडवेच्या 34 धावा आणि प्रकाश मडकेच्या 12 धावा नाबाद. या दोघांच्या जोरावरती 10 गडी राखून रायरेश्वर मावळाजनं इथे संकल्प केलेला आहे स्पर्धा जिंकण्याचा. प्रहार प्रीमियर लीग जिंकण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. भोर तालुक्यातील भोरले गावातील असलेल्या रायरेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी आपला रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला होता. तर रायरेश्वर मावळाज इथे ही स्पर्धा जिंकण्याचा संकल्प आपला अधिक दृढ, अधिक मजबूत करतायत. तर जाऊया मॅन ऑफ द मॅच पुरस्कार सोहळ्याकडे, जिथे हा पुरस्कार दिला जाईल नितीन मांडवेला. 34 धावा आणि 2 विकेट असं अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू नितीन मांडवे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.